अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पाप। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका, जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विणवणी पायापाशी। संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यंबरं पुंडरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चेहरे संतती संतती संतकृपदारे कथेचा विस्तार, संतकृपदारे कथेचा विस्तार। ज्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
एकदा जोरदार टाळी वाजवा या सगळ्यांसाठी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी गळा कुसरी काही सनीने बोलतो वचनादी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वरी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यादिगम्यं वन्दे विष्णुभवयरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा गोड असा 4 चरणांचा संतांच्या संगतीचं समागमाचं महत्त्व सांगणारा अर्ध्या क्षणाची संगती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पापाची निवृत्ती होते एवढं यथार्थ वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या गोड अशा तृतीय कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा भावार्थ म्हणण्यापूर्वी गोड असा अल्पसा परिहार तो म्हणजे आपल्या गोड अशा या गावामधील हिंदवी स्वराज्य ग्रुप श्रीकृष्ण तरुण मंडळ भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव तारखेपासून तिथीपर्यंत चालू असणारा हा 7 दिवसांचा नामयज्ञ सोहळा. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या कर्तृत्वानं आहुती देत आहे. नामयज्ञ चालू आहे, आहुती देणं गरजेचे आहे. कुणी कोणत्या प्रकारानं देईल कुणी कोणत्या प्रकारानं देईल पण या सप्ताहाचा पाया घालण्याचं काम किंवा या सप्ताहाचं मुख्य जे कार्य ज्यांनी उचललेलं आहे यथार्थपणे जसं की हे धनुष्य उचलणं सोपं काम नाही पण तरी सुद्धा यथार्थपणे ज्यांच्या खांद्यावरती शोभून दिसतं यथार्थपणे ज्यांनी सांभाळावं असे असणारे आमचे गणेश दादा गवळी. गोड यथार्थ असं वर्णन करावं असं वाटतं. खूप मोठा माणूस आहे. माणूस मोठा कधी म्हटला जातो माहिती आहे का? त्याच्या शरीरावर घातलेली नवीन कपडे किंवा किती क्वालिटीची किती ब्रँडेड कपडे घातले याच्यावरून माणसाचं परीक्षण करू नये दादा. वाक्य गोड ऐका बरं. माणसाच्या शरीरावरती देहावरती घातलेल्या कपड्यांवरून माणसाची परीक्षा करू नये. माणसाच्या विचारावरून आणि माणसाच्या आचरणावरून लक्षात घ्यायचं की तो माणूस किती लाख मोलाचा आहे. एकदा दादांसाठी जोरदार टाळी. आणि त्यांच्या पाठीमागं यथार्थपणे सगळीच मंडळी गोड अशी पाठीमागं उभी आहेत. जिथं कुठं कमी पडेल तिथं ही मंडळी सहजपणे उभी राहतात. आता या मंडळींबद्दल एक वाक्य बोलीन मी. सगळ्यांना लागू होतं हे वाक्य. तुम्हाला पाणी माहिती आहे का? हे काय विचारता म्हणावं. पाणी माहित नाही असं होईल का कधी? आयुष्याचा जीवनाचा स्रोत आहे तो. हे जे पाणी आहे ना या पाण्यासारखं माणसानं आयुष्य जगावं. लक्ष देऊन ऐका. माणसानं जगायचं असेल तर पाण्यासारखं जगावं. म्हणजे काय? पाण्याला रंग आहे का? स्वाद आहे का? स्वरूप आहे का? काहीच नाही. तरी सुद्धा त्याचं काय आहे? अस्तित्व आहे. आता याच्याही पुढे जाऊन सांगते. पानी तेरा रंग कैसा, पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावू उसी के जैसा. कुठंही टाकावं माणसाला तिथं त्या माणसानं स्वतःचं वर्चस्व स्वतःचं कार्य स्वतःचं प्राबल्य तिथं स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध करावं. ही सगळी मंडळी आमच्या गणेश दादांच्या पाठीमागे. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी. आता या मंडळींमध्ये विशेषत्वानं नाव घ्यायची गरज नाही कारण नाव घ्यावं असं त्यांना वाटतं जे काम थोडंसं हलक्या क्वालिटीचं करतात.
पण काही जणांच्या कर्तृत्वानंच त्यांचं नाव होतं. अशी ही सगळी या ग्रुपमधली मंडळी गोड असं कर्तृत्व गाजवणारी. आणि त्यात विशेषत्वानं आमच्या गणेश दादांचा नामोल्लेख केला. कारण कुणीतरी कुठल्याही घटनेचा मोठे पुढं मोरक्या असावा लागतो. जसं की कुणीतरी एखाद्या व्यक्ती पुढं असावा लागतो. आमच्याकडे ऊसाच्या टोळ्या आहेत दादा, तुम्हाला माहिती असेल. आपला शेतकरीच वर्ग आहे. तुम्ही काही अचानक शहरातून असं इतकं काही झालेलं नाही. गावाकडून आलेली पोटा पाण्यासाठी माणसं आहोत आपण. ऊस तोड कामगारातला एक मोरक्या असतो, त्याला काय म्हणतात? टोळीचा प्रमुख काय म्हणतात? पण त्याला नाव आहे की मुकादम म्हणतात. आता हे आमच्या इकडचेच आहे त्यामुळे ते सांगणारच आहे, त्यांना माहिती आहे. हे जे मुकादम आहे ना, या मुकादमाच्या हातात आहे या सगळ्यांचं कसं आणि कसं त्यांच्याकडून कार्यसिद्धीत्वास न्यायचं. तसं ही सगळी जण गोड मंडळी, गोड अशी यथार्थ अशी साथसंगत करणारी, त्याचबरोबर प्रामुख्यानं ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केलेली आहे, महाराष्ट्रातलं नामांकित रत्न परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण. सांगा मला दादा तुमचं नाव. धनंजय दादा असतील. त्याचबरोबर गोड अशी साथसंगत करणारे परमादरणीय परमश्रद्धेय हरिभाऊ दादा असतील. बाबा तुमच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर पकवाजावरती ज्यांची साथ आहे ते हरिभक्तीपरायण निलेश दादा असतील. दादा तुमच्याही चरणविंदी नतमस्तक. दुसरे हरिभक्तीपरायण मृदुंगाचे दोघंही महामेरू, त्यातलेच एक श्याम महाराज आहेत. एक निलेश दादा, एकीकडे श्याम आहे. गोड अशी साथसंगत सगळ्यांची मिळते. आणि वारकरी शिक्षण संस्थेतली ही बाळ गोपाळ इथं उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, राघव साऊंड सिस्टीम. दादा तुमच्याही चरणविंदी नतमस्तक. त्याचबरोबर आता इथं जे शूटिंग चालू आहे ते यूट्यूब चॅनल ओमसाई दादा ना, नाही कोणतं आहे, वारकरी विचारधारा. आमच्या दादांसाठी एकदा जोरदारी टाळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा आधारस्तंभ म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, माननीय पंडित आबा गवळी, सचिव पंढरपूर धर्मशाळा व हरिभक्तीपरायण बोराडे महाराज असतील. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अभंग नाथ महाराजांचा आहे. नुसते नाथ महाराज नाही, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ज्यांच्या घरी जगाच्या मालकानं कावडीनं पाणी भरावं असे असणारे एकनाथ महाराज. आणि या नाथ बाबांनी आजच्या अभंगामधून संतांच्या समागमाचं, संतांच्या सानिध्याचं, संतांचा घडलेला एका क्षणाचं अर्ध्या क्षणाचं महत्त्व सांगावं. काय सांगतात नाथ महाराज? अर्ध क्षण घडता संतांची संगती. काय होईल नाथ बाबा, काय होईल जर अर्ध क्षण तुम्ही सांगता संतांची संगती घडलं तर काय होईल? प्रश्न करावा. त्यांनी उत्तर द्यावं. तेने होय शांती महत पापा. सगळ्या पापांपासून निवृत्ती होत असते. शांती होते म्हणजे समूळतः नष्ट केले जातात. आणि याच्याही पुढं जाऊन सांगतात. काय सांगतात? देवा द्यायचं असेल तर एक दे. काय दे? संत संग देई, संत संग देई. आणि याच्या उलट दुसरं काहीच. आणि प्रवाही घालू नको. पुढं जाऊन अजून गोड वर्णन करतात. काय सांगतात? या संतांचा संग का मागता? अहो मनाना संसार करायचा आहे. या संसाराबद्दल सगळे आसक्त आहेत. या संसाराबद्दल प्रेम आहे. तुम्ही म्हणा की तुम्ही संसारात आहातच ना. आपला जीव आहे संसारिक, मग मागा काहीतरी नाही म्हणतात. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई. आम्हाला संसार नकोय, संसारातलं काहीच नकोय. शाश्वत आहे का संसार? बोला की. या संसारातलं काहीच नको देवा आम्हाला. ऐक ना देवा, या देवा या संसारातलं काही नको. पण काय मागायचंय, काय बोलायचंय? आणि संतांचा समागम म्हणत आहात. या संतांच्या सानिध्याचं तुम्हाला महत्व माहिती आहे. सोपं नाही संतांचा समागम घडणं, पण तरी सुद्धा संतांच्या समागमाची अपेक्षा करतात. त्याचं महत्व सांगता. नवे नवे तुमची अपेक्षा काय आहे संतांच्या बद्दल? जनार्दनाचा एका करुणा वचनी मी तुमच्या चरणावरती करुणा भागतोय. आणि नुसती करुणा भागत नाही, माझं म्हणणं आहे काय? करी विनवणी पायापाशी. मी विनवणी करतो देवा,
काय विनवणी करता? संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. संतांच्या समागमाबद्दल नाथ महाराज बोलून जातात. थोडासा आवाज मोकळा करा दादा आता बोलताना, सहज जाऊ दे आवाज. काय म्हणतात नाथ महाराज? एका क्षणाची मागत नाही, फक्त अर्ध्या क्षणाची संगत बोलत आहेत. महात्म्य सांगतात संगतीचं. संगतीनं माणूस घडतो आणि संगतीनंच माणूस बिघडत असतो. संगतीनंच माणसाचं पतन होतं आणि संगतीनंच माणसाचा उद्धार होत असतो. सगळ्या गोष्टी संगतीच्या आहेत. तुम्ही ज्याचा संग कराल तसं विचार ती कृती घडेल. ते विचार आत्मसात होतील आणि विचारांती कृती हातून घडेल. कृतीमुळं परिणाम भोगावे लागणार आहेत. चांगल्याची संगत, चांगल्याची जर संगत केली तर चांगले विचार आत्मसात होणार आहेत. चांगले विचार आत्मसात झाल्यानंतर चांगली कृती हातून घडणार आहे. संतन के संग लागणे, संतन के संग लागणे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागणे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. हे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हे अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत ओ बनेगी. संतन के संग लागणे, संतन के संग लागणे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागणे, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांचा संग करा, पण संतांचा संग एवढा सोपा आहे का? चंद्रामृत सुखे सेवईल, चंद्रामृत सुख सेवलेला, रवी असता जाता दरवेल, रवी आसादन दरवेला, पाय हेळा सागर तरवेल, पाय हे सागर तरेला. परी त्या साधूची भेटी न होईल गा, त्या साधूची भेटी न होईल का, परी त्या साधूची भेटी न होईल गा. त्या साधूची भेटी न बरी होईल का. चंद्रामृत सुखे सेवईल, रावी असता जाता दरवेल, बाय हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. किती गोड वर्णन करावं हो. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली, परी जगजेटी करुणा केली, परी जगजेटी करुणा केली. ओ बहु अवघड आहे संत भेटे, परी जगजेटी करुणा केली, परी जगजेटी करुणा केली, परी जगजेटी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. एवढी अवघड आहे पण तरी सुद्धा या संगतीची अपेक्षा करतो. सुरदास महाराजांनी सुद्धा या संगतीचं महात्म्य सांगितलं. ते काय वर्णन करतात माहिती आहे? तात मिले पुणी मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले गजराज मिले, सब साज मिले, मना वांछित पाई, लोक मिले सुरलोक मिले, लोक मिले सुरलोक मिले, विधि लोक मिले, बैकुंठ ही जाई,
सुंदर और मिले सब सुख संत समागम दुर्लभ भाई संत समागम दुर्लभ भाई. काय सांगता तो सूरदास महाराज. तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजराज मिले सब साज मिले मन वांछित पायी. सगळं भेटू शकतं. काय काय भेटू शकतं. गेलेलं पद पैसा सत्ता व्यक्ती जरी पत्नी जरी गेली तरी पुन्हा करता येऊ. म्हणजे तुम्हाला मान्य आहे की गेलेली पत्नी जरा लक्ष असू द्या बरं. काय म्हणतात हे थोडंसं माझ्याकडं लक्ष असू द्या. सांगतात गेलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा भेटू शकतात पण संत समागम दुर्लभ भाई. एवढं गोड यथार्थ वर्णन केलं पण तरी सुद्धा नाथ महाराज म्हणतात की तुम्हाला संतांचा संग घडला पाहिजे. अर्धा का होईना पण क्षणाचा घडला पाहिजे. हे सांगतात अभंगाचं प्रथम. प्रथम चरणामध्ये नाथ महाराज सांगतात संतांचा संग कोणत्या प्रकारानं व्हावा. अर्ध क्षणाचा का होईना पण झाला पाहिजे. काय सांगतात. अर्ध क्षण घडता संतांची संगती. तुम्हाला अर्ध्या क्षणाची संतांची घडलेली संगती सुद्धा फलद्रूप होणार आहे. लक्षात ठेवा. संगतीचे अधम मध्यम आणि उत्तम असे 3 प्रकार पडतात. थोडंसं बसताना ताठ बसा बरं. बसा थोडंसं. बैठे बैठे सावधान. आता म्हणाल तुम्ही शाळेत बसलो की काय पण बसताना थोडंसं नियमावलीत बसलं पाहिजे. आचरण काही गोष्टींचं केलं पाहिजे. ऐका ना. पहिलं सांगितलं अधम. एक पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावरती पडला. सांगा तापलेल्या तव्यावरती पडलेल्या पाण्याचा थेंब शिल्लक राहिला का हो. नाही नष्ट झाला. तोच पाण्याचा थेंब कमलपत्राच्या पुष्पावरती त्या कमलपत्रावरती पडल्यानंतर मोत्यासारखा चमकू लागला. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्यामध्ये गेल्यानंतर त्याचा मोती तयार झाला. पहिलं उदाहरण जो पाण्याचा थेंब आहे संतप्त ऐसी पैसो नामा भिनज्ञायते. म्हणजे काय तर तापलेल्या तव्यावरती पाण्याचा पडलेला थेंब त्याचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहत नाही. याला म्हणायचं अधमाची संगत. दुसरी संगत मध्यमाची. तोच पाण्याचा थेंब कमलपत्रावरती पडल्यानंतर मोत्यासारखा चमकतो. म्हणजे काय त्याला मिळालेलं हे मध्यमाचं. म्हणजे काय अधम मध्यमाची संगत. ही मध्यमाची संगत सांगितली. आणि तिसरी संगत सांगितली ती म्हणजे उत्तमाची. म्हणजे कुणाची.
एक पाण्याचा थेंब जो स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्यामध्ये गेला. प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणातीता सौवातीता जायते. 3 प्रकार काय सांगितले हो. संतप्त ऐसे पैसो नामाभिनज्ञायते. स्वात्या सागर सांगितलं. स्वात्या म्हणजे स्वाती नक्षत्रामध्ये सागराच्या त्या शिंपल्यामध्ये जेव्हा तोच पाण्याचा थेंब पडला जातो, मोत्यासारखा चमकला जातो, मोती होतो. पहिलं उदाहरण सांगितलं ते अधमाचं, दुसरं मध्यमाचं आणि तिसरं उत्तमाचं. आपल्याही आयुष्यात असंच आहे. लक्षात ठेवा, माशी आहे. ही माशी बाजारामध्ये भाजी विकणाऱ्या व्यक्तीच्या तराजूवरती बसली. खरं सांगा, त्या भाजीच्या त्या वजनामध्ये फरक पडला का हो. आणि तीच माशी जिथं सोन्याचं वजन केलं जातं, त्या सोन्याच्या त्या तराजूवरती वजन करताना त्या तराजूवर बसल्यानंतर खरं सांगा, सोन्याचा भाव वाढला की नाही. कशामुळं वजन वाढलं की नाही. तीच माशी जी भाजीपाल्यावरती बसली, किंमत नाही, पण तीच माशी जेव्हा सोन्यासारख्या व्यक्तीच्या सानिध्यात गेली, नव्या नव्या सोन्याच्या त्या तराजूवरती बसल्यानंतर त्याचं मोल अधिक झालं. तशी ही सुद्धा माशी कचऱ्याच्या पेटीवरती जाऊन बसवायची की सोन्यासारख्या साधू संतांच्या जवळ न्यायची. हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून माझे नाथबाबा सांगतात, तुम्हाला संतांचा संग घडला पाहिजे, अर्ध्या क्षणाचा का होईना. आमचा प्रश्न आहे, पडला का कुणाला अर्ध्या क्षणाचा संग घडला. निश्चित घडला. गंगाराम मवाळ कडूस गावचे, आयुष्यभर संसार एके संसार करणारी माणसं आहे तुम्ही आम्ही. गंगाराम मवाळ त्यातलंच एक गृहस्थ. सहज म्हैस हरवली म्हणून शोधण्यासाठी सगळीकडं पाहत होते. 5 दिवस झालं म्हैस सापडे ना. पण ज्ञानोबारायांची ओवी माहिती होती, हिरव्या चारी भांबावे पशु. त्यांनी विचार केला, इथं काही म्हैस सापडणार नाही, मग कुठं जाऊया. डोंगर आहे ना, तिथं हिरवा चारा आहे, तिथं कदाचित सापडेल. शोधत शोधत त्या डोंगराच्या जवळ गेले. तिथं जगद्गुरु तुकोबराय भजनानंदी माणूस आहे, भजनानंदी संत आहेत, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात तल्लीन होते. त्यांनी सगळ्या वृक्षांमध्ये देव पाहिला हो. आपलं दुर्भाग्य आहे, आपल्याला माणसातला देव दिसत नाही. आपण दगडाच्या देवाला रोज शेंदूर फासतो, रोज आरती करतो, काही कामाचं नाही. जो देव शोधायचा आहे तो माणसात शोधला पाहिजे. देव शोधण्यासाठी कुठेही इतरत्र ठिकाणी जायची गरज नाही. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आपली अवस्था ही आहे. आपल्या हृदयातला परमात्मा आपण जाणत नाही. तुम्हाला देव पाहायचा आहे ना, देव जर पाहायचा असेल तर तो माणसात शोधा. अरे आहे एखाद्याला गरज, राहा त्याच्या गरजेला उभे. एखादा अडले नडले लयणारे, करा ना त्याची मदत. लक्षात ठेवा, जगाच्या मालकानं मागणाऱ्याच्या यादीत नाही, देणाऱ्याच्या यादीत तुमचं नाव नोंदवले गड्या. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला मागायची वेळ नाही, देण्याची वेळ आली आहे. गर्दी खूप आहे मागणाऱ्यांच्या रांगेत. अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे मागतच आहे देवाच्या द्वारात गेल्यानंतर. पण देणारा फक्त एकटाच आहे, तो म्हणजे देव. आणि त्यानं एक यादी तयार केली आहे. त्यानं ठरवलंय, जर त्या यादीत तुमचं नाव आहे तर तुम्ही भाग्यवान आहे गड्या. अरे एखाद्या गरीबाच्या लेकीचं लग्न जमतंय, थोड्याशा पैशांमुळं जर ती सोयरीक मोडली जात असेल, एखाद्या गरीबाचं लेकरू शिक्षण घेत आहे, कुठंतरी मागं पडतंय, कुठंतरी पैशांसाठी अडतंय, करा ना मदत. काय अडतंय तुमचं. अरे जिथं तुमचा पैसा जर धर्म कार्यासाठी, एखाद्या गरजवंताच्या कार्यासाठी जर येत नसेल तर तो पैसा कुजकाय. कारण पैसा तोच सत्कारणी लागतो ज्यानं घामातून कमवलेला आहे. समजले का शब्द. घामातून कमवलेल्या पैशाला गालबोट लागत नाही दादा. तो पैसा सत्कारणी लागतो. कारण जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहारे. 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 जोडून या धन उत्तम व्यवहारे.
गवत गवती तोयात पावे उंच गवत गवती तोयात पावे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ज्यानं स्वतःच्या धनाचा योग्य वापर केला त्याचं धन भगवान परमात्मा दुपटीनं वाढवत असतो. या गंगाराम मवाळांची भेट झाली तुकोबरायांशी. आणि तुकाराम महाराज म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही. कोण आहे तुकाराम महाराज माहितीये का? ज्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कपेयम नाम घेता कपेयम नाम घेता कपेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कपेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. एवढाच अधिकार नाही माय बाप, अजून एक अधिकार आहे. कोणता आहे माहिती आहे का? तुकोबरायांचं जे वर्णन आहे ना, हे तुकोबरायांचं वर्णन त्यांच्या भक्तानं त्यांच्या शिष्यानं सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्यांचं नाव आहे निळोबराय. आणि त्यांनी सुद्धा गोड वर्णन केलेलं आहे तुकोबरायांचं. काय केलंय? हो प्रयाण काळी देवे विमान पाठविले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. हा कैच्या काळा माझी जगी अद्भुत वर्तविले. अद्भुत वर्तविले. हा मानव देह घेऊन या निज धामा गेले. मानव देह घेऊन या धामा गेले. निळा म्हणे सकळा संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. तुकया दातारा तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. हा अधिकार आपल्या भक्तानं आपल्या शिष्यानं केलं. पण तुम्हाला खरं सांगू का बाबा, आपलं वर्णन आपल्या मायबापांनी करण्यात सुद्धा मजा नाही. वाक्य गोड आहे बरं, ऐका. आपलं वर्णन आपलं कौतुक आपल्या आई वडिलांनी जन्मदात्यांनी करण्यात काय नवल आहे? आजी, आपलं कौतुक आपल्या घरातल्यांनी करण्यामध्ये मजा नाही. मग आपलं कौतुक कुणी करावं? आपलं कौतुक आपल्या गावानं केलं तर नवल आहे. याच्याही पुढं जाऊन सांगू, आपलं कौतुक आपल्या गावानं करण्यात सुद्धा नवल नाही. मग नवल कशात आहे? तर नवल आपलं कौतुक आपल्या वैऱ्यानं करण्यात आहे. कळलं का तुम्हाला? आपलं कौतुक आपल्या वैऱ्यानं केलं तर नवल आहे. पण आपलं कौतुक आपला वैरी करेल कशावरून? कारण तो कोण आहे? बोला की, वैरी. आणि वैरी कधी कौतुक केलेलं ऐकलंय का तुम्ही? नाही. पण तुकोबरायांच्या बाबतीत मात्र हा अपवाद आहे. कसं असतं, एका गावामध्ये पिढ्यानं पिढ्याचं वैर आहे, हाडाचं वैर आहे, घट्ट वैर आहे. असं वैर आहे की हा या चाळीतून चालला तर तो समोरून येत नव्हता. तो त्याची बाजू, त्याची चाळ बदलायचा, त्याचा रस्ता बदलत होता. एवढं घट्ट वैर, पिढ्यानं पिढ्याची दुश्मनी, इतकं घट्ट वैर. पण एक दिवशीचा प्रसंग आहे. त्याच गावातील ज्यांचं आपापसात वैर आहे त्या पाटलाच्या पोरीला पाहायला पाहुणे येणार होते. आणि अगोदर पाहुणे येण्याच्या अगोदर, सगळी सोयरीक जुळवण्याच्या अगोदर काय केली जाते? बोला की, तुमची झाली नाहीत का? झाली ना? चौकशी केली जाते. काय केली जाते? चौकशी. त्या पाटलाच्या लेकीची चौकशी करायला काही पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांनी प्रथम एका व्यक्तीची गाठ घेतली. तो व्यक्ती कोण असेल? तो व्यक्ती तोच होता ज्याच्याशी पिढ्यानं पिढ्याचं वैर आहे. आता भेट घेतली कुणाची काकू? बोला की, कुणाची घेतली? पाहुण्यांनी. कुणाची घेतली? ज्याच्याशी पिढ्यानं पिढ्याचं वैर आहे त्याच्याशी भेट घेतली. आणि मग विचारलं, सांगा म्हणे पाटलाची लेक कशी आहे? सोयरीक करण्यासाठी आलोय आम्ही. आता मला सांगा, यानं काय सांगावं अपेक्षित आहे तुम्हाला? बोला की, काय सांगेल तो?
तुम्ही काय कराल या ठिकाणी? तुमचं पिढ्यानं पिढ्याचं वैर आहे आणि तुमच्या त्या वैऱ्याच्या बाबतीत विचारायला सोयरीक माणसं घेऊन आली तर तुम्ही म्हणाल का हो खरंच ती पोरगी लय चांगली राहू असं म्हणाल? जमलेलं लग्न सुद्धा मोडण्यासाठी प्रयत्न करणारी खूप आहेत, काड्या टाकणारी माणसं भरपूर आहेत, जुळवणारीच कमी आहेत. त्या वैऱ्याशी भेट झाल्यानंतर त्या वैऱ्याला विचारलं, सांगा म्हणे पाटलाची लेक कशी आहे, आम्हाला सोयरीक करायची आहे. त्या वैऱ्यानं त्या लेकराचं त्या पिढी ज्याच्याशी पिढी जात वैर आहे त्या वैऱ्याचं वर्णन केलेलं आहे. सांगितलं अरे आमचं आणि त्यांचं पिढ्याचं वैर आहे, एका पिढीचं नाही, मला आठवत सुद्धा नाही एवढ्या पिढ्यांचं वैर आहे. आम्ही एकमेकाची तोंड पाहत नाही, तो या दिशेनं आला आम्ही दुसऱ्या दिशेनं जातो, एवढं आमचं घट्ट वैर आहे. पण ऐका, तुम्ही सोयरी घेऊन आला म्हणून सांगतो, तुम्ही सोयरी घेऊन आला म्हणून सांगतो, आमचं कितीही पिढ्याचं वैर असू द्या, आम्ही कितीही घट्ट वैरी असू द्या, आम्ही नाही एकमेकांची तोंड पाहू द्या, पण त्या पाटलाची जी लेक आहे ना ती मुलगी सर्व गुण संपन्न आहे. किती गोड वर्णन करावं. एवढंच नाही, अरे त्या पोरीमध्ये एवढं कौशल्य आहे, रस्त्यानं चालली तर तिची नजर खाली आहे, बोलण्यामध्ये अदबता आहे, मोठ्या माणसांच्या समोर जाताना कसं वागावं याचा समज आहे, चरित्रवान लेकरू आहे. म्हणून सांगितलं ना ज्यावेळेस त्यावेळेस त्या व्यक्तीनं विचारलं, अरे तुम्ही तर सांगितलं पिढ्यानं पिढ्याचे वैरी, मग तुम्ही एवढं वर्णन करता? ते सांगतात आमचं कितीही घट्ट वैर असू द्या, कितीही पिढ्यानं पिढ्याचं वैर असू द्या, पण त्या पाटलाची जी लेक आहे ना ती मला माझ्या लेकीप्रमाणे, याला म्हणायचं वैर. वैर करण्यात सुद्धा धाडस लागतं. वैर करायचं म्हणजे काय साधं सुद्धा नाही, केलं तर त्याच्यात सुद्धा प्रामाणिकता असावी. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार जो तुमच्या माझ्यासारख्यांनी किंवा निळबरायांनी मोठ्या साधू महात्म्याने करणं याच्यामध्ये नवल आहे, पण नवल तुकोबरायांचं वर्णन करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहे. मग असा कोण आहे? अरे वैर्यानं वर्णन केलं तुकोबरायांचं. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवली आबा, आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी सांगितलं ब्रह्मा तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा. वर्णन केलंय इतकंच नाही, काय म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. हे वर्णन एका वैर्यानं केलेलं वर्णन आहे. आणि मग हेच जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांच्या भेटीसाठी गंगाराम मवाळ आले. विचारलं महाराज माझी म्हैस हरवलेली आहे. नामचिंतनात दंग आहेत तुकोबराय, पण तरी सुद्धा उठवलं, जागा केलं. तुकोबरायांना वाटलं अरे एखादा व्यक्ती भक्तीसाठी, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, विचारण्यासाठी माझ्या जवळ आला. आनंद झाला हो तुकोबरायांना, कारण सांसारिक जीवापेक्षा साधक भक्त फार आवडतात संतांना, ज्यांना मनामध्ये मुमुक्षुतेचा भाव निर्माण झालेला आहे. तो मज भावा, तो मज भावा, ही अवस्था ज्यांची झाली अशांची अपेक्षा साधू संतांना आहे. तुकोबरायांना वाटलं किती माझं भाग्य आहे, चक्क आज डोंगराच्या इथं चक्क माझी भेट घेण्यासाठी एखादा गृहस्थ येतोय, नाम साधनेची विचारपूस करण्यासाठी, भगवान परमात्म्याचं साधना करण्यासाठी माझ्या जवळ येतोय. आनंद झाला. आणि मग विचारलं बोल ना बाळा, काय काम आहे दादा तुझं? सांगावं महाराज माझी म्हैस हरवली हो, आणि माझी म्हैस हरवून 5 दिवस झालं सगळीकडे शोधतोय, पण माझी म्हैस सापडेना. तुकोबराय हसले. अरे म्हटले हा देह म्हैस पाहण्यासाठी नाही मिळाला राजा, हा देह देव पाहण्यासाठी मिळाला. देव पहावया
करी ओ सायास न धरी आस नाशिवंत. तू या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी मिळालेला जो देह आहे ना, तो देवाच्या सत्कार्यासाठी घालवावा, त्याच्या प्राप्तीसाठी घालवावा. तू या नको त्या मार्गाने जाऊ नको रे. तो सांसारिक जीव आहे. खूप सांगितलं संतांनी पण ऐके ना. नाही महाराज, त्या म्हशीवर माझं कुटुंब चालू आहे, त्या म्हशीवरती माझा उदरनिर्वाह आहे, त्या म्हशीशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. महाराज मला तत्वज्ञान नको, मला तुमचं दुसरं मार्गदर्शन नको. मग मला फक्त एक सांगा, माझी म्हैस कुठे आहे? आपलं हेच झालंय, आपल्याला रोज आपण कितीतरी कीर्तन ऐकतो पण आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. मग किती दिवसांनी परिवर्तन होईल? असे किती सप्ताह केल्यानंतर परिवर्तन होईल? काय माहिती. कीर्तन हे स्वतःचं स्वतत्वाची ओळख करण्यासाठी, आत्मतत्वाची ओळख करण्यासाठी आहे मायबाप. कीर्तन हे टाईमपासाचं माध्यमच नाही. ऐका ना, कधीतरी मनामध्ये निर्माण व्हावं तो भाव भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा. एका गवळणीच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला. तिनं आपल्या हृदयातली साध त्या जगाच्या मालकाला गवळणीच्या माध्यमातून घातली. हो, कधीतरी म्हणता आलं पाहिजे, देवा तू मला भेटावं. कधीतरी ज्ञानोबरायांच्या समाधीवरती डोकं ठेवल्यानंतर आपोआप डोळे भरावेत. कधीतरी रडा त्यांच्यासाठी. हो, संसारासाठी रडणारे तुम्ही आम्ही रोजचेच आहोत. संसारात सुख नाही पण तरीसुद्धा संसार केल्याशिवाय पर्याय नाही. पण संसार करा, सोडू नका. पण संसार करताना संतांच्या जवळ कधीतरी नम्र होऊन जा. संतांच्या पायरीवरती गेल्यानंतर नम्र व्हा. कारण जो लहान होतो ना त्यालाच जगाचा मालक खूप मोठा करत असतो. नम्र झाला भूता तोने कोंडिले अनंता. तुम्हाला जर त्याला प्राप्त करायचं असेल तर नम्र व्हावं लागेल. तो भाव द्यावा लागेल जो गवळणीनं दिला. कोण आहे ती गवळण? ती गवळण म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातला तो भाव आहे आणि तोच भाव ती गवळण वर्णन करते. काय म्हणते ती? देवा या हृदयातले सगळे षडविकार बाजूला घालवले रे. माझी इच्छा आहे पांडुरंगा, श्रीकृष्णा, कन्हैया तू माझ्या हृदयात येऊन राहावं, एवढीच अपेक्षा आहे रे. खरं सांगावं, एवढ्या प्रेमानं बोलवल्यानंतर येणार नाही का तो? निश्चित येणार आहे. पण त्याच्यासाठी तिच्यासारखी साध घालावी लागेल. काय म्हणते ती गवळण? नाही ना, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना नाही ना, दुसरे कोण घरे, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना, दुसरे कोण घरे. हरिया हो, हरिया हो, हरिया हो माझे मंदिरे, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना, दुसरे कोण घरे. दुसरे कोणी घरी. त्या गवळणीनं सांगावं, माया सासू गेली गावा, माहेरी गेल्या कल्पना जावा, नाही ना दुसरे कोणी घरी, नाही ना
दुसरे कोणी घरी. तिनं प्रेमानं साथ घालावी. देवा, ही माया नावाची सासू बाहेर गेली रे, मग तुमची कल्पना नावाची जाऊ कुठे हो? माहेरी गेल्या कल्पना जावा. कल्पना नावाची जाऊ माहेरी गेली देवा. मग तुमचा तो दंभ नावाचा सासरा कुठे? आ कुठे गेला? तो पण गेला ना देवा. मग तुमचा काम नावाचा नवरा देवा सगळे दूर धाडले, पण आता एकच अपेक्षा आहे, हरी याहो आता मंदिरी. दुसरे नाही कोणी घरी. या प्रेमानं तिनं भाव दिला होता. गंगाराम मावळांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. जगद्गुरु तुकोबराय सांगत होते, देव पहावया करी वसायास, ना धरी आस नाशिवंत. पण तरी सुद्धा समजे ना. त्यांनी सांगावं तत्वज्ञानाच्या गोष्टी नको महाराज, मला माझी म्हैसच पाहिजे. तुकोबरायांनी विचार केला, अरे मनातली जोपर्यंत डोक्यातली याची म्हैस जात नाही तोपर्यंत याच्या मनामध्ये कुठेही देवाच्या प्राप्तीची इच्छा होणार. शेवटी सांगितलं तुकोबरायांनी, जा म्हणे तुझ्या गोठ्यात तुझी म्हैस असेल. गेला ते. त्यांनी गेल्यानंतर पाहिलं तर गोठ्यात म्हैस होती. पत्नीला हाक मारली, काय ग म्हैस कुणी आणली? ती म्हटली, मालक अजून सापडलीच कुठे? आणि म्हणे मग गोठ्यात कशी आहे म्हैस? सगळेजण येऊन पाहायला लागले, गोठ्यात म्हैस होती. म्हैस पाहिल्यानंतर मनामध्ये शब्द घुमायला लागले. ते शब्द साधू संतांचे होते. ते शब्द होते, अरे जगाचं मालकानं जो देह दिलेला आहे तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे, देवाच्या भजनासाठी मिळालेला आहे, तो त्याच्यासाठी घालवण्यासाठी मिळालेला आहे, म्हैस पाहण्यासाठी नाही. त्यांनी विचार केला, अरे त्यांच्या सांगण्यावरून गोठ्यामध्ये म्हैस सापडते तर त्यांच्या सांगण्यावरून देव सापडणार नाही का? मनातून निश्चय केला. त्याच दिवशी तुकोबरायांचे पाय धरले आणि सांगितलं, माझं चुकलं महाराज. तुम्ही सांगितलेला, तुम्ही केलेला उपदेश माझ्या मनामध्ये बिंबला गेला. परिणाम गंगाराम मवाळ 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी झाले. तुकोबरायांचा घडलेला म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या अर्ध्या क्षणाचा संग तो सुद्धा फलद्रूप झाला. आणि म्हणून मातबाबा म्हणतात, देवा अरे या संतांचा संग मला सुद्धा अपेक्षित आहे. अभंगाचं दुसरं चरण. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, हो संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. अनिक प्रभाही घालू नको, अनिक प्रभाही घालू नको, हो अनिक प्रभाई घालू नको, अनिक प्रभाई घालू नको. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. नाथ महाराज म्हणतात, द्यायचं असेल ना देवा तर संतांचा समागम घडावा. विचारावं नाथबाबांना, का तुम्ही संतांच्या समागमाची अपेक्षा करता? का त्यांच्या संगतीची अपेक्षा करता? काय असं संतांजवळ? ज्ञानोबरायांच्या जर भाषेतून विचार करायचं म्हटलं ना तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रचंड गोड असं अद्भुत संतांच्याच महतीचं, संतांचं, जगाच्या मालकाचं, योग्याचं, अनेक भक्तीचं, स्वरूपाचं दर्शन करून दिलं ज्ञानेश्वरीतून. 12व्या अध्यायामध्ये संतांचंच वर्णन केलेलं आहे. कसे आहेत संत? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रेय करुणा एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. हे सगळे तंतोतंत दाखले संतांच्या बाबतीत आहेत. सर्वभूतानां काय सांगितलं? सगळ्यांच्या ठिकाणी काय आहे? सगळ्या गोष्टीची समानता आहे. कोणत्या कोणत्या? जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही आप परू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरीजे अधमाते अभेरीजे ऐसे नेनेजे
वसुधा जेवी किंवा गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेनीची गा करू तो जैसे मी हे भाषण माझे काहीच न म्हणे आणि सुख दुःख जाणणे नाही जया असे असणारे संत हे तंतोतंत प्रत्येक उदाहरणानुसार ज्ञानोबरांनी ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. सगळ्यांच्या ठिकाणी समर्थ आहे. इथं भेद भाव नाही. गायी आहे किंवा व्याघ्र आहे, गायीची तहान भागूया आणि व्याघ्राला विष होऊन मारू असा विचार संतांच्या जवळ नाही. हा उत्तम आहे किंवा हा अधम आहे, हा भेद जसा त्या पृथ्वी मातेजवळ नाही असे संत आहेत. आणखीन संतांजवळ काय? संतांच्या चरणामध्ये लघिम आहे, संतांच्या जवळ सुख आहे. तैसे परमाणु पा गुंतले जाणोनी जीव सानुले कारुण्य माझी पाऊले लपोणी चाले कारुण्यात आहे. संतांच्या जवळ सुख आहे. मग आम्हाला कळालं हो, पण संतांचा संग का? कारण संतांच्या संघाशिवाय दुसरं साधनच नाही. इतरांचा संग केला विंचाचा जर थोडासा घडलेला संग, तो जर विंचू सगळ्या सर्वांगावरून जर फिरला आणि जर त्यानं नांगी जर मारली तर प्रचंड गुदगुल्या होतात. तुम्ही जागे का? झोपले की काय? विंचू माहितीये का? तो विंचू शरीरावरून फिरल्यानंतर आणि त्यानं नांगी मारल्यानंतर साक्षात जगाच्या मालकाचं दर्शन होतं की नाही? म्हणजे काय होतं? सगळं कळते काय होतंय ते. तो विंचू तसाच माझे तुकोबराय म्हणतात, विंचाची ये नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. अरे विंचाच्या नांगीत विषय, पण काही विंचवाच्या वृत्तीची माणसं समाजात आहेत. विंचवाच्या कुठं आहे विष? नांगीत आहे. पण तैसा दुर्जन सर्वांगी, चांगल्या गोष्टीमध्ये कधीच पुढे येत नाही. आता इथं सप्ताह एखादा म्हणणार नाही अरे आपण काही नाही करू शकत, फुल ना फुलाची पाकळी आपण इथं देऊया, नाही. कसा सप्ताह करतो बघतोच मी, असे म्हणणारे खूप असतात. कसं जेवण करतोय, कशा पंक्ती उठवतोय बघतोच मी. अरे मी आहे म्हणून झालं, मी जर नसतो तर झालंच नसतं असं कोण म्हणतं? म्हणा की विंचवाच्या वृत्तीची माणसं. तसं चांगल्याचा समागम घडला तर तो चांगल्या विचारांची वृत्ती वाढवत जातो, पण वाईटाचा संग अधपतनामध्ये आपल्याला नेत असतो. तसं माझे नाथ महाराज म्हणतात, चांगल्याचा संग कुणाला घडला होता ऐका. अरे चांगल्याचा संग घडला छत्रपती शिवरायांना. साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही. अरे लहानपणापासून बाळ कडू द्याव्याची जवमा साहेबांनी सांगावं, राजा स्वराज्य निर्माण करायचं. राजा स्वराज्य ऐका, कसं स्वराज्य निर्माण करायचं? अरे प्रत्येकाला स्वतःच्या स्वराज्यामध्ये स्वाभिमानानं जगता यायला हवं. नवे प्रत्येक आया बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्या नराधमाची तिथंच कत्तल केली पाहिजे, चौरंग केला पाहिजे. प्रशिक्षण होतं आऊसाहेबांचं, साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही. आणावं राजांना 5 वर्षाचे मध्ये राजे आणावं पुण्याच्या नगरीमध्ये आणि सांगावं, राजा स्वराज्य निर्माण करायचे. स्वराज्य कुणाचं? माझ्या या स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्यांचं. स्वराज्य कुणाचं? स्वराज्य प्रत्येक आया बहिणींचं. स्वराज्य कुणाचं? प्रत्येक गोरगरिबांचं. आदिलशाही असेल, निजामशाही असेल, सगळ्यांना पराभूत करून सोडायचं आणि स्वतःच्या स्वराज्याचा झेंडा जो भगवा या स्वराज्यामध्ये घट्ट रोवायचा. राजा सांगा भाऊसाहेबांनी, हा भगवा कुणाचा? हा भगवा वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा मावळ्यांचा, हा भगवा स्वराज्याचा. सांगावं, आणावं पुण्याच्या भूमीमध्ये. आणि सांगितलं होतं, राया राम नावाच्या सरदारानं पहार ढोकली, मुरारजी जगदेव चपलांचं तोरण बांधलं, मानवी कवटी अडकावली आणि सांगितलं होतं, इथं स्वराज्य निर्माण करण्याचं कुणी स्वप्न पाहिल त्याची अशी मसणवट करू. साधं सुद्धा नव्हतं. अरे जिथं गाढवाचा नांगर फिरवला होता, जिथं गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच भूमीवरती सोन्याचा नांगर फिरवायला लावला माझ्या आऊसाहेबांनी. तो अधिकार माझ्या जिजाऊ मासाहेबांचा आहे. घडवला राजा, कसा घडवला का?
पद्धतीनं मला अजिबातच अपेक्षित नाही. बेंबीच्या देठापासून शिवचरित्र सांगावचं, कशासाठी सांगायचं? तुमच्या प्रत्येकाच्या शरीरात ती वीरश्री निर्माण व्हावी. मायबाप, तुम्हाला माहिती आहे का, आता प्रत्येक ठिकाणी एवढा मोठा अंधकार पसरलेला आहे, प्रचंड मोठा अंधकार आहे हो. इथं कुठलीच माय भगिनी आमची इथं सुरक्षित नाही. आज आपण अनेक प्रकरणं पाहतोय. काय उच्चारायचं या व्यासपीठावरून? जे उच्चारायला सुद्धा नकोसं होतं ना, ती अवस्था आहे आपली. आता आपला बिहार व्हायला लागला. दिवसा ढवळ्या लेकींची आबरू लुटण्यात येते. सुरक्षित नाहीत आमच्या लेकी. आज आम्ही म्हणतो आमच्या घरात नाही, शेजारच्या घरात घडलं, पण कधी न जाणू ते आपल्या घराकडेही वळू शकतं. आणि म्हणून सगळीकडं अंधार पसरलेला आहे. अरे विचारांचा अंधार आहे, आचरणाचा अंधार आहे, सगळीकडं अंधार. आणि या अंधारामध्ये आता दिव्याची गरज आहे. आणि तो दिवा कोण आहे? अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. 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 या देशाला जिजाऊ शिवा पाहिजे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की. या राजांमुळं आज आपल्या द्वारामध्ये पवित्र तुळस आहे. या राजांमुळं कपाळाला गंध आहे. आणि त्याच राजांमुळं डोक्यावरती टोपी आहे. लक्षात घ्या, कपाळावरचं कुंकू गेलं असतं आणि बुरख्यानं स्वरूप निर्माण झालं असतं हो. आपली इथली मिशी गेली असती आणि दाढ्याच वाढायला लागल्या असत्या. कपाळावरचा गंध गेला असता. एवढंच नाही हो, गोठ्यातली गाय असुरक्षित झाली असती, कत्तल केली गेली असती. पण आपल्या राजांचे खूप अपार उपकार आहेत आपल्यावरती. आज या धर्ममंडपात आपण एवढ्या स्वाभिमानानं बसल्या जातोय. खरंच त्यांचे खूप पराकोटीचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत राजांचे. आणि त्याच राजांच्या विचारसरणीनं चालणारी तुम्ही आम्ही पायिक माणसं आहोत. आज आमचे गणेशदादासुद्धा संभाजी महाराजांच्या या कंप्लीट पूर्ण महिन्याचा उपवास करतात असं मला मगाशी माहिती झालं. तुम्हाला खरं सांगू का, आयुष्य कसं जगावं, राजांच्या विचारांनी राजांच्या आचरणांनिशी तंतोतंत ज्यांना आयुष्य जगलं ना, त्यांना वेगळा राजांना मुजरा करण्याची सुद्धा गरज नाही. मुजरा करणं तेवढ्यापुरतं असणं गरजेचं नाही. तुम्ही मिशा वाढवा, दाड्या वाढवा, कपाळाला चंद्रकोर लावा, अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त एक विचार शिवरायांचा आत्मसात करा गड्या. म्हणायची गरज सुद्धा पडणार नाही की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कारण तुमच्या विचारांनी राजे जिवंत असतील, तुमच्या आचरणातून राजे जिवंत असतील. अरे आपली माय बहिणी जिथं रस्त्याला दिसेल नजर वर करताना एक लक्षात घ्या, तिथं आपली बहीण आहे. या दृष्टिकोनानं ज्या दिवशी तुम्ही पाहाल ना, त्या दिवशी आपली लेक, आपली बहीण सुरक्षित असेल. आणि म्हणून कुठंतरी आता गरज आहे शिवरायांची. खरं तर त्याच न्यायाची गरज आहे. कारण साधं आया बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्याचे चौरंग करणारे शिवराय आहेत. गाईची कत्तल करणाऱ्याचा हात तिथल्या तिथं उडवणारे शिवराय आहेत. पण आम्ही मात्र फक्त 2 तासाच्या कीर्तनामध्ये शिवराय ऐकल्या जातो. पण अंतकरणामध्ये जर उजेड पडला नाही तर गणेशदादा कितीही दिवस सप्तेह केले तर उपयोग होणार नाही. म्हणून ऐका, चांगल्या विचारांनी चालणाऱ्या माणसांच्या पाठीमागं उभे राहा. कारण आपला माणूस जेव्हा मोठा होतो ना, समाजानं त्या माणसांना मोठं करण्यासाठी हातभार लावणं फार गरजेचं आहे.
एखादा माणूस पुढं जात असेल, नाही त्याला सहकार्य करता येत, पण किमान त्याचा पाय मागे खेचण्याचं काम करू नका गड्या, करू नका. आणि म्हणून आयुष्य फार नाही, आयुष्य मोजकं आहे, पण चांगल्या पद्धतीने जगा. 4 दिन की जिंदगी है हंसी खुशी काट ले, अरे 4 दिन की जिंदगी है हंसी खुशी काट ले, मत किसी का दिल दुखा दर्द सबके बांट ले, कुछ नहीं है साथ जाना एक निकी के सिवा, कर भला होगा भला गाठ अपने बांध ले. आणि म्हणून ऐसी बानी बोलिए मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपही शीतल होय. माझे कबीर महाराज म्हणतात, एवढं गोड जीवन जगा, एवढं गोड बोला की आपल्या बोलण्यानं समोरच्याला वेदना नाही होणार, उलट झालेल्या जखमेवरती आपल्या शब्दांनी फुंकर मारल्या जाईल. एवढं गोड वर्तन करा गड्या, एवढं गोड वर्तन करा. नाथ महाराज म्हणतात, या संसाराची अपेक्षा राहिली नाही. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, आणि प्रवाही घालू नको. आणि म्हणून तो माझ्या नाथ महाराजांना विचारावं, बाबा आयुष्यभर काय केलं तुम्ही? ज्या संतांचं यथार्थपणे वर्णन करता त्या साधू संतांना विचारावं, काय केलं आयुष्यभर? ते सांगतात, आम्ही दुसरं काहीच केलं नाही. तुकोबराय सुद्धा हेच म्हणतात, नेने काही अनेक धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. त्या गोविंदाचं एकदा मनापासून भजन करूया. सगळ्यांनी हात मनापासून घ्या दादावरती, प्रेमानं सहकार्य करत चला. आपल्या माणसांना सहकार्य करा, मोठं म्हणायला शिका. जो समोरच्याला मोठा म्हणतो तोच मनानं मोठा असतो. ज्याचे विचार एक वेळ कपडे मळलेले असतील तरी चालतील, पण माणसाचे विचार मात्र कुजलेले नसावेत. माणसाचे विचार कुजलेले नसावेत. म्हणून हात घ्या वरती, एकदा मनापासून घ्या. मी बोलते म्हणून अजिबात हात कुणी सुद्धा खाली घ्यायचं नाहीत. इथं ज्यांनी ज्यांनी हात वरती केलेले ते सगळे पुण्यवान आहेत. कारण कीर्तनात टाळी होय पतकांची होळी, याच्यासाठी नामचिंतन त्या विठोबाचं करूया. मग तो एकटा येत नाही, येताना रखुमाईला घेऊन येतो. म्हणजे कोण? विठोबा रखुमाई, 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 कल्पना जायची गवळी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 पार्वती पते हर हर. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, हा संसार नको देवा. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. देवा, हे जे पुन्हा जन्म घ्यायचा आहे, पुन्हा मरण्याचा हा जो संसार पाठीमाग लागलेला आहे, तो नको देवा. आता हा संसार नको आम्हाला. संसार मज न करणे सर्वदा, परमार्थ पुरता हाती देई. देवा, हा परमार्थ आमच्या हातून घडावा. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. 5 वर्ष पूर्णत्वास होत आहेत. महिलांचा
हा 7 दिवसाचा नामयज्ञ सोहळा सप्ताह इथं आयोजित केला जातो. दादा, एकाच व्यासपीठावरती नवदुर्गा इथं बोलवणं सोपं गोष्ट नाही, पण तरीसुद्धा तुमच्या अंतकरणात स्त्री शक्तीविषयी एवढा आदर आहे, एवढं प्रेम आहे, मला प्रचंड आनंद वाटतो. आम्ही त्या भगवान परमात्म्याकडे एकच विनंती करू, आमच्या गणेश भैयांसारखा भाऊ आम्हाला प्रत्येक भगिनीला इथं भेटावा, एवढीच अपेक्षा त्याच्याकडे आपण करूया. कारण मी मगाशी सांगितलं, माणूस कपड्यांना श्रीमंत आहे याच्यात मजा नाही, माणूस विचारांनी, त्याच्या आचरणाने आणि त्याच्या कर्तृत्वानं मोठा असला पाहिजे. आणि म्हणून गोड असं सप्ताहाचं नियोजन आणि या नियोजनातून माझ्याकडे आलेली ही सेवा. गोड अशी विचारधारा चालवणारे, संत विचारधारेनं चालणारा हा यूट्यूब चॅनल आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आमच्या दादांच्या. आनंद होतो दादा, एखादा वारकरी एखाद्या वारकऱ्याच्या कीर्तनात स्वतः एवढ्या सगळ्या गोष्टींशी उभा आहे, निश्चितच आनंद आहे. आणि एवढ्याच ताकदीनं ही सगळी मंडळी दादा एकाच व्यासपीठावरती बोलवता. तुम्हाला खरं सांगू, जगाच्या मालकाला गणेश दादा आज निश्चित आनंद होणार आहे. काय माहिती आहे का, द्यायचा असेल देवा तर एकच मुलगा असा दे. कसा, जसा एखाद्या भगवान परमात्म्याला अपेक्षित आहे, साधू संतांना आहे तैसा. कसा, ऐसा पुत्र देई गुंडा. म्हणजे कोण? गुंडा म्हणजे मवाली नाही. ऐसा पुत्र देई गुंडा तरी काय, किंवा ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडे पंढरीनाथा, किंवा ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. आणि या न्यायानिशी माझे गणेश दादा आज आहेत बरं का, सगळे तंतोतंत त्यांच्या विषयी बोलताना. आज शिवरायांचं स्वरूप ज्यांच्या हृदयात ठसलेलं आहे, माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या बद्दल ज्यांच्या हृदयात प्रचंड आदर आहे. शिवचरित्र आणि संभाजी महाराजांचे चरित्र सांगताना प्रचंड ऊर भरून येतं दादा. आज मी सुद्धा एक शिवकन्या आहे आणि आमचं प्रत्येकाचं कार्य हातात एकच आहे की आम्ही आमचा धर्म जागृत ठेवला पाहिजे. आम्ही या व्यासपीठावरती आहोत तर आम्ही आमची संस्कृती जोपासली पाहिजे. आमच्या धर्माला कुठेही ग्लानी येता कामा नये, याच्यासाठी हा भगवा आमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. हाच भगवा आमच्या प्रत्येक वारकऱ्याच्या हातात आहे. हाच भगवा आमच्या प्रत्येक नेत्याच्या, प्रत्येक कर्तृत्व व्यक्तीच्या, नवे प्रत्येक भारताच्या युवकाकडे असला पाहिजे. प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे. कशाचा स्वाभिमान? तो भगवा म्हणजे साधा नाही. अरे त्या भगव्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण दिले. प्रत्येकाने आपल्या मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचा त्याग केला. असा तो भगवा आहे. आणि या भगव्याची आन बान शान आपण जपली पाहिजे गड्या, आपण जपली पाहिजे. याच्यासाठी मुलींनाही काही बंद नाहीत. मी जाता जाता एकच वाक्य सांगेन आणि सेवा समाप्त करणार आहे. काय सांगणार आहे माहिती आहे? मी अजिबात हे सांगणार नाही की तुम्ही रोज आईवडिलांच्या उठून पाया पडा, अजिबात सांगणार नाही. का? तुम्ही म्हणाल हे असं काहीतरी वेगळंच ऐकायला मिळते. नका मायबापांच्या पाया पडू ग, अजिबात पडू नका. पण नाही तुमच्या कर्तृत्वानं तुमचे फ्लेक्स लागले, नाही तुमच्या बापाची मान उंच करता आली, नका करू. अजिबात मी म्हणणार नाही की तुम्ही काहीतरी मोठं कर्तृत्वच गाजवावं. पण एक सांगू, आपल्या कर्तृत्वानं नाही बापाची मान उंचवता आली, नका उंचवू. पण आपल्या वाईट कर्मानं, वाईट कृत्यानं आपल्या बापाची मान कुणाच्या तरी पायदळी तोडवावी लागेल. एवढं तरी करू नका, एवढं तरी करू नका. आपल्या बापाचा स्वाभिमान जोपासायला शिका. अरे ज्यानं हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं, त्या बापासाठी एवढं करा की त्याला कुणाकडं तरी आपली नजर खाली झुकवून नमायला लावू नका गड्या. एवढं करा. म्हणून ऐका, दिवस फार गोड आहेत. चांगले जीवन जगा, चांगलं आयुष्य जगत राहा. मी मगाशी सांगितलं तसं आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा. एवढं गोड जगावं, इतकं गोड जगावं. पैशाचा माज आणि श्रीमंतीचा माज करू नका. आज पैसा आहे, आज पद आहे, माहिती नाही जगाच्या मालकाच्या मनात कधी येईल ते सगळं निघून जाईल. म्हणून गोड मिळालेला पैशाचा योग्य असा वापर करा. गरजवंताच्या पाठीमागं उभं राहा. अरे एखादा ज्याच्या आयुष्यात अनेक अडचणी, जाणा जरा त्याला. समोरच्याच्या भावना, समोरच्याचं दुःख बघून ज्याला दुःख होतं ना, खऱ्या अर्थानं तो माणूस आहे. म्हणून जाता जाता एवढंच सांगते. नाथ बाबा सांगतात, माझे देवा काही नको, संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. आणि शेवटच्या चरणात नाथ बाबा सांगतात, मी तुमच्या संतांच्या देवाच्या चरणावरती विनवणी करतो. काय विनवणी करतो? अभंगाचं शेवटचं चरण. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापासी. संत संग देई, संत संग देई,
अनिक प्रवाही घालू नको. ए देवा दुसरं काही नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी मी तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो, तुमच्या चरणावरती विनवणी करतो. आणि काय विनवणी करतो की हे देवा मला संतांचा संग याच नाही प्रत्येक जन्मामध्ये घडावा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. झालेली सेवा साधू संतांच्या माईबापांच्या चरणावरती समर्पित करूया. म्हणतायत का? जनार्दनाचा एका 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 करी विडवणी पायापासी करी विडवणी पायासी संत देई संत संग देई संत संग देई संत संग देई करी विनवणे पाया पासे करी विनवणे पाया पासे ओ संत संग संत संग संत संग दिया ओ संत संग दे संत संग दिया संत संग दे संत संग दिया अनिक प्रभाई घालू नको अनेक प्रभाई घालू नको अनेक प्रभाई घालू नको ओ संत संग दे संत संग दे संत संग दे संत संग दे ओ संत संग दे संत संग दे संत संग दे संत
महाराज म्हणतात, काय म्हणतात, जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विणवणी पायापासी, संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. झालेली सेवा संतांच्या, साधू संतांच्या, श्री गुरूंच्या चरणावरती, माझ्या छत्रपती शिवरायांच्या चरणावरती आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करते. उत्तरोत्तर आमच्या गणेशदादांना सपत्नीक आले दोघंसुद्धा. दोघांच्याही पाठीमागं भगवान परमात्म्याचा, माझ्या छत्रपती शिवरायांचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागं राहावा. नवे नवे तुमच्या यशाचा, कीर्तीचा मार्ग सुलभ आणि सोपा होत जावा. या सप्ताहाचं उत्तरोत्तर कार्य मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत जावं. छोटंसं लावलेल्या रोपाचा विस्तार मोठ्या प्रमाणात व्हावा. ही जगाच्या मालकाकडे विनवणी करू, मागणं मागू आणि झालेली सेवा इथंच समाप्त करण्यापूर्वी आयुष्य गोड आहे, गोड जगूया. धैर्य सर्वस्य साधनम. कारण आयुष्य संपवणं कोणत्याही गोष्टीवरचा उपाय असू शकत नाही. लढलं पाहिजे. माझ्या शिवरायांनी कधीच माघार घेतली नाही. धर्मवीर संभाजीराजे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगत राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत शरीरावरती बसलेले घाव सहन करत राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत अत्याचार सहन करत राहिले. त्यांच्या बलिदानाला आपण कुठेही आपल्या कर्तृत्वानं गालबोट लागणार नाही याची फक्त काळजी आपण घेऊया. आणि त्याचबरोबर मी आत्ताच सांगितलं, धैर्य सर्वस्य साधनम. आयुष्यामध्ये धैर्य कायम ठेवा. पेशन्स इज द सोल्युशन्स टू एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीवरचा मार्ग हा धैर्य आहे आणि म्हणून धैर्यानं जगा. हतबल होऊ नका. जगायचं असेल तर शिवरायांसारखं जगा आणि मरायचं असेल, जगायचं कसं असावं हे जगणं आणि मरणं या दोन्हीही राजांकडं पाहून जगावं माणसानं, हे जाता जाता सांगते. पुन्हा वाणीला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, एक मिनिट जागेवर हे बाळा. नंतर आज हरिभक्ती परायण खाडेताईंनी संत संगतीचा महात्मा सांगितलं आणि 16व्या शतकामध्ये जी घटना घडली भामचंद्रा डोंगरावर, जगद्गुरु तुकोबाराय देवगावातनं देव शोधण्यासाठी भामचंद्रावर गेले. एक अलौकिक गोष्ट आहे. कधी आपण आपल्या घरातनं निघून जात नाही देव शोधण्यासाठी, पण जगद्गुरु तुकोबाराय देव शोधण्यासाठी गेले आणि योग असा अर्धसंगती संतो भेट. गंगाधरजी बुवा म्हैस शोधण्यासाठी आले आणि त्या मवाळांचं भाग्य आज ताईने आपल्याला 16व्या शतकात घेऊन गेले. मी ज्यांचे नावं पुकारतो त्यांनी या ठिकाणी यायचंय. अशा महान कीर्तनकार आपल्याला लाभल्या. आपलं भाग्य आहे गवळीनगरचं. मी श्रीमती मालन सुभाष गवळी, श्रीमती संगीता काळूराम गवळी, सौ रोहिणी बाळासाहेब गवळी, सौ देवकर अक्का, वेदिका ताई सोमनाथ गवळी आणि सविता प्रकाश गोरड या मान्यवरांना विनंती करतो, आपण स्टेजवर यायचंय. तुमचं भाग्य आहे का तुम्हाला या ताईंचा सत्कार करायचं भाग्य लाभतंय. आणि ताई तुम्हालाही विनंती, या गवळीनगरच्या ज्या सौ आहेत यांच्या हस्ते तुमचा सत्कार होतोय. कारण त्यांना बी समजलं असेल का संत संगतीचा काय महिमा आहे. त्यांचा हात जेव्हा तुम्हाला लागतील कदाचित आयुष्यभर तुमची आठवण त्या संगतीची त्यांना राहील. चला विजय ज्योतिताई, चला ज्योतिताई विजय गवळी या पटकन. मालनताई सुभाष गवळी, संगीताताई काळूराम गवळी, रोहिणीताई बाळासाहेब गवळी, देवकर अक्का, वेदिकाताई सोमनाथ गवळी आणि सविताताई प्रकाश गोरड. चला मामी. काय असू दे अक्का. सर्वांना विनंती, 2 मिनिटं फक्त जागेवर बसा. अजून जय हरी विठ्ठल व्हायचंय. म्हणजे कीर्तन आपल्याला अर्धा संघ बाकी ठेवलेला आहे. तुम्ही उठताय म्हणून.
उद्या बरोबर 8:30 वाजता आरतीताई भुजबळ नातेपुते यांचं या ठिकाणी सुश्राव्य असं कीर्तन होईल. तरी सर्व उपस्थितांना विनंती, आपण बरोबर 8:30 वाजता आलात तर आपल्याला वेळेत कीर्तन सुरू करावं लागेल. परंतु तुमच्या अनुपस्थितीमुळं थोडं कीर्तन आपल्याला 8:45ला सुरू करावं लागतं. कृपया भक्तवर्गाने याची नोंद घ्यावी. हे बाळा जय बोलिले करू वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारेला देगा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल. या कार्याला सुलोचनाताई फुगे यांनी 10,000 रुपये दिलेत.